देशी गोवंश पाळणारे जे लोक आहेत, जे शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्यांबरोबर अन्य लोक आहेत, तर सगळ्यांची जरा एकजूट असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या गोवंशाची काळजी आपणच घेऊ शकतो आणि या बाबतीत सरकारकडनं आपल्याला काही सहकार्य मिळणं, काही सवलती मिळणं अपेक्षित आहे. पण संघटन में शक्ती आहे. आपल्याकडं खिलार गाय आहे, खिलार बैल आहे किंवा देशी बैल आहे, म्हणजे सोनं आपल्याकडं आहे. पण त्या सोन्याची जपणूक करणं, त्या सोन्याचा सांभाळ करणं, ते सोनं वाढवण्याचा प्रयत्न करणं, हे करण्यासाठी आपण एकत्र आलो तर शासनाला आपल्याला मदत द्यावीच लागेल. भाऊ, आता एक विचारायचं असं आहे की आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण या आंदोलनाच्या संदर्भात माहिती घेत आहेत, तर बऱ्याच जणांना इथं येणं शक्य नसेल, तर ते त्यांच्या जागेवरनं त्यांच्या गावातनं कशा पद्धतीने याला सपोर्ट करू शकतात? आता हे जे आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल. कारण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोनवरून असं सांगितलं महिलांच्या समक्ष की ज्या गोशाळा आहेत त्या सर्व गोशाळांना सरसकट सर्व गोवंशाला आम्ही अनुदान देण्यात सहभागी करून घेऊ. तर मी त्याच्याकडे एक मागणी लावून धरली की जे शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे गाई गोवंश आहे, देशी गोवंश आहे, त्यांना अनुदान देण्याचा विचार झाला पाहिजे. तर ती गोष्ट करायला त्यांनी मान्यता दिली नाही. परंतु आम्ही आमचा असा आग्रह आहे, आम्ही महिलाला सांगितलं की शेतकऱ्यांना पैसे मिळणं, शेतकरी सगळ्यात चिंतित असतात. शेतकऱ्यांना गाय पाळण्याची, बैल पाळण्याची कसरत करावी लागते, त्यांना सहकार्य मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही ती मागणी सोडणार नाही. गायरान आम्ही आज असं सुद्धा त्यांना सांगितलं, हे फडणवीस साहेब म्हणाले की आचारसंहितेच्या आत मी तुमचा निर्णय अनुकूल करतो. परंतु जर त्यांनी त्याचा अनुकूल निर्णय केला नाही तर 8 दिवसांनी आम्ही पुन्हा याच ठिकाणी पोचणार बसू, असं आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही काय भारतीय जनता पार्टी, शिवसेना या युतीच्या विरुद्ध नाही आहे. आम्ही या युतीचे कट्टर समर्थक आहोत. परंतु गोमाता ही मुख्य आहे. गोमातेला कोणतरी वकील पाहिजे, म्हणून गोमातेची बाजू मांडण्याकरता आम्ही थोडीशी आक्रमक पवित्रा घेतला. इंद्रायणीच्या बाबत पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काही आदेश निर्देश देण्यात आलेत का? आज महेश दादांनी असं सांगितलं की इंद्रायणीच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ते म्हणले की मी स्वतः विधिमंडळात तो विषय उपस्थित केला होता आणि इंद्रायणीचं काम मी नक्की पूर्ण करतो असं म्हणतो. गोपालन आणि गाईचे गायरान याबाबत काही निर्देश? या विषयांवर आज काही चर्चा होऊ शकली नाही. परंतु हे विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि हे विषय आम्ही सोडणार नाही. परंतु असं आहे की शासनाशी चर्चा करताना आपण केवळ हट्टीपणा केला तर आपल्याला काही गोष्टी ज्या पदरात पाडून घ्यायच्या असतात त्यात काहीतरी गफलत होऊ शकेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा अनुदानाचा होता आणि तो अनुदानाचा मुद्दा त्यांच्याकडनं मंजूर करून घेण्यात आम्हाला यश आलेलं आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर, एवढ्या सुंदर अभंगाची सुरुवात आळंदीने केलेली आहे. या आळंदीमध्ये देशी गोवंश बचाव जन आंदोलन महाराष्ट्र राज्य, आपली गाई आपली आई. खरंच आहे, आपली आई आहे तर गाई आहे. गाईसाठी ते सातत्यपूर्ण लढतात. त्यासाठी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने सशर्त पाठिंबा, तसेच गेली कित्येक दिवस झाले इंद्रायणीच्या बाबतीत जी व्यथा आहे ती भयानकच आहे. ती शासनापुढे 7 वर्ष झाले मांडण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो आणि त्याला पाठिंबा जनता पण देते. ज्याप्रमाणे त्या गोष्टीला पाठिंबा आहे त्याप्रमाणेच आमचा गायीच्या बाबत सुद्धा पाठिंबा आहे. कारण जेवढी आई महत्त्वाची आहे तेवढी गाय महत्त्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी मिलिंदजी एकबोटे यांनी जे
उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे, याला सशर्त पाठिंबा देऊन या ठिकाणी कुठलीही कशाचीही गरज लागो, आम्ही निश्चित आपल्या पाठिंब्याला हजर आहोत. आपण फक्त आवाज द्या. धन्यवाद मला मन व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल.